आज आपण फर्स्ट चॅप्टर चालू करणार आहे, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. त्याआधी आपण काही क्वेश्चनचे आन्सर्स आपण घेऊ. विच कंपोनेंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स? आन्सर आहे क्रोमोझोम. व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी? आन्सर आहे हेरिडिटी. Which are the components of DNA molecule? DNA molecule consist of deoxyribose sugar, त्यानंतर फॉस्फोरिक ॲसिड, अँड थर्ड आहे अ पेअर ऑफ न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिओटाइड्सचे 2 पेअर्स आहे, म्हणजे 4 न्यूक्लिओटाइड्स आहे, ॲडेनिन, गायनिन, थायमिन आणि सायटोसिन. त्यानंतर हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. जेनेटिक सायन्सचा शोध कशा प्रकारे लागला तो आपण बघणार आहोत. इन द इयर 1886 गीगर जोहन मेंडल यांनी मॉडर्न जेनेटिक्सचा पाया घातला. ही हॅज डन नंबर ऑफ एक्सपेरिमेंट ऑन पी प्लांट. त्यांनी भरपूर एक्सपेरिमेंट्स केले पी प्लांटवर, आणि त्यांच्या एक्सपेरिमेंट्सला समजण्यासाठी, त्यांचं कॉन्क्ल्युजन मिळवण्यासाठी त्यांना बरेच वर्ष लागलेत. त्यानंतर 1901मध्ये हुगो दी वेरिस यांनी म्युटेशनल थेरी ठेवली. ही पुट फोर्थ म्युटेशनल थेरी. म्युटेशन म्हणजे चेंज, सडन चेंज, की एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये सडन चेंज, अचानक झालेले जे बदल आहे, चेंजेस आहे, त्यावर त्यांनी आपली थेरी मांडली, म्युटेशनल थेरी. त्यानंतर 1902मध्ये वॉल्टर अँड सुटॉन स्टडी द क्रोमोझोम. या दोघांनी पहिल्यांदा क्रोमोझोमचा अभ्यास केला. अँड दे फाउंड अ पेअर ऑफ क्रोमोझोम इन द सेल ऑफ ग्रासहॉपर. म्हणजे वॉल्टर आणि सुटॉन वेअर द फर्स्ट सायंटिस्ट टू स्टडी द क्रोमोझोम इन द सेल ऑफ ग्रासहॉपर. ग्रासहॉपरच्या सेलमध्ये पेअर ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट असते हे दाखवून दिलं वॉल्टर आणि सुटॉन यांनी. हे 3 शास्त्रज्ञ ऑसवर्ल्ड वॅरी, मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅकलिओड या तिघांनी डीएनएचा अभ्यास केला. दे स्टडी DNA. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव जेनेटिक मटेरियल इन द फॉर्म ऑफ DNA. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून DNA प्रेझेंट असतो, एक्सेप्ट व्हायरसला सोडून बाकी सगळ्यांच्या सेलमध्ये DNA म्हणजे जेनेटिक मटेरियल DNA प्रेझेंट असते. आणि लास्ट फ्रांकोसिस जेकब अँड जॅक मोनार्ड यांनी प्रोटीन सिंथेसिसचा अभ्यास केला. दे स्टडीड द टॉपिक प्रोटीन सिंथेसिस, द मॉडल ऑफ दिस प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ DNA इन बॅक्टेरिया सेल. त्यांनी एक मॉडल ऑफ प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस कशा प्रकारे होते हे त्यांनी अभ्यासलं. विथ द हेल्प ऑफ DNAच्या मदतीने आपल्या शरीरामध्ये किंवा प्रोटीन सिंथेसिस कशी होते हे त्यांनी बॅक्टेरियल सेलमध्ये शोधलं. आफ्टर दॅट वी विल स्टडी द टॉपिक ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आता आपण हे 3 पाहणार आहे. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. पण त्याआधी आपण DNAच्या स्ट्रक्चरबद्दल पाहणार आहोत. हे DNAचं स्ट्रक्चर आहे. DNAचं स्ट्रक्चर हे डबल हॅलिकल स्ट्रक्चर आहे. 9th स्टँडर्डमध्ये आपण व्हॅटसन आणि क्रिकचं हे मॉडेल बघितलं आहे DNAचं. तर हे या डबल हॅलिकल स्ट्रक्चर म्हणजे 2 स्टँड्स असतात आणि ते एकमेकांमध्ये असे ट्विस्टेड असतात, असं हे स्ट्रक्चर असते. DNAचे हे जे स्टँड्स आहे, हे जे धागे आहे साईडचे, हे दिस स्टँड्स आर मेडअप ऑफ शुगर, फॉस्फोरस, अल्टरनेट शुगर, फॉस्फोरस, परत शुगर, फॉस्फोरस, शुगर, फॉस्फोरस, शुगर, फॉस्फोरस. याच्यामुळं हे शुगर आणि फॉस्फोरस मिळून हा स्टँड तयार केला जातो, किंवा साईडचे ते ह्या स्टँड्स तयार केले जातात असे. आणि हे दोन्ही स्टँड एकमेकांना 4 न्यूक्लिओटाइड्सच्या साह्याने जोडले जातात. these स्टँड्स आर जॉईंट टुगेदर बाय द न्यूक्लिओटाइड्स. तर यामध्ये ॲडेनिन, थायमिन, गायनिन, सायटोसिन अशा प्रकारे यांचं कॉम्बिनेशन असते.
ॲडेनिनचं कॉम्बिनेशन नेहमी थायमिनसोबत आणि गावनिनचं कॉम्बिनेशन नेहमी सायटोसिनसोबत. त्यांचा सिक्वेन्स बदलू शकते. थायमिनसोबत ॲडेनिन किंवा ॲडेनिनसोबत थायमिन, गावनिनसोबत सायटोसिन किंवा सायटोसिनसोबत गावनिन, अशा प्रकारचा हा पेअर तयार केला जातो. हा झाला तुमचा DNA. तर DNA कन्सिस्ट ऑफ रायबोज न्यूक्लिक डिऑक्सिरायबोज शुगर, फॉस्फोरिक ॲसिड आणि हे 4 न्यूक्लिओटाइड्स म्हणजे 2 पेअर्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स, ॲडेनिन, थायमिन, गावनिन आणि सायटोसिन. अँड दे आर अरेंज like this. Always adenine is connected with thymine and guanine is connected with cytosine. This DNA participate in the function of the cell and control the structure and functioning of the body. हा जो DNA आहे हा फंक्शनिंग, सेलच्या फंक्शनिंगमध्ये पार्टिसिपेट करतो. त्याचप्रमाणे इट कंट्रोल्स द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन DNA. या DNAमध्ये प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन स्टोर असते आणि या इन्फॉर्मेशनच्या आधारे अकॉर्डिंग टू द इन्फॉर्मेशन प्रेझेंट इन द DNA प्रोटीन आर सिंथेसाइज ॲज पर रिक्वायरमेंट. जेव्हा आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते, ज्या प्रोटीनची आपल्याला आवश्यकता असते ते प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये, आपल्या सेलमध्ये तयार होतात. त्या प्रोटीन सिंथेसिसची माहिती, सर्व माहिती या DNAमध्ये स्टोअर केलेली असते. फर्स्ट टर्म इज सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा मीन्स प्रोटीन सिंथेसाइज बाय DNA थ्रू RNA. म्हणजे RNAच्या माध्यमातून प्रोटीन तयार केले जातात. म्हणजे DNAमध्ये जी माहिती असते त्या माहितीच्या आधारे RNA प्रोटीन तयार करतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा इज डिफाइंड ॲज proteins are synthesized by DNA through the RNA. This is called central dogma. Central dogma म्हणजे काय? DNA प्रोटीन सिंथेसाइज करतो थ्रू RNA. RNAच्या मदतीने DNA प्रोटीन सिंथेसिस करतो. या प्रोसेसला म्हणतो आपण सेंट्रल डोग्मा. त्यानंतर आहे ट्रान्सक्रिप्शन. हा जो DNA आहे हा डबल हॅलिकल स्ट्रक्चर आहे. आता या डबल हॅलिकल स्ट्रक्चरमध्ये DNA पासून RNA तयार होणे, सिंथेसिस और DNA फ्रॉम DNA RNA इज प्रोड्यूस. फ्रॉम DNA RNA इज प्रोड्यूस. या DNA पासून RNA तयार होण्याच्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होते? वेन RNA इज फॉर्म, this DNA get separated from the center. हा असा मधातून वेगळे होतात. म्हणजे RNA इज मेड अप ऑफ सिंगल स्टँड. RNA हा एका सिंगल स्टँडचा असतो. द न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट ऑन द DNA इज कॉम्प्लिमेंटेड टू विथ दॅट ऑफ RNA. म्हणजे DNAवर जसे न्यूक्लिओटाइड्स लागलेले असतात सेम तसेच न्यूक्लिओटाइड्स RNAवर सुद्धा असतात. हा RNA आहे. RNA हा सिंगल स्टँडचा बनलेला असतो. इट इज मेड अप ऑफ सिंगल स्टँड. DNA डबल स्टँडचा असतो. या डबल स्टँड हे दोन्ही स्टँड एकमेकांपासून वेगळे होतात. हा जो एक सिंगल स्टँड आहे हा म्हणजे RNA. द सिंगल स्टँड और द सेपरेशन ऑफ DNA टेक्स प्लेस अँड द सिंगल स्टँड इज कॉल्ड ॲज RNA. याला म्हणू आपण mRNA. RNA are of 3 types: mRNA, tRNA and rRNA. mRNA म्हणजेच मॅसेंजर RNA, tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA आणि rRNA म्हणजे रायबोझोमल RNA. असे 3 प्रकारचे RNA आहे. हा जो RNA आहे, दिस RNA is consist of single strand and the nucleotides are complementary with those of DNA. म्हणजे DNA मध्ये जसे न्यूक्लिओटाइड्स असतात
तोच सिक्वेन्स तुम्हाला mRNAमध्ये सुद्धा असतो. फक्त एक डिफरन्स आहे, तो म्हणजे धिस DNA थायमिन प्रेझेंट असतो आणि या RNAमध्ये थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. म्हणजे DNAमध्ये ॲडिनिन, गायनिन, थायमिन, सायटोसिन असे 4 न्यूक्लिओटाइड्स असतात. जेव्हा RNAपासून DNA तयार होतो तेव्हा हा थायमिनची जागा, थायमिनच्या ऐवजी या ठिकाणी असते युरॅसिल. सो वी कॅन डिफाईन ट्रान्स्क्रिप्शन ॲज, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय? द प्रोसेस इन विच mRNA इज फॉर्म फ्रॉम DNA. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय? DNA पासून RNA तयार होण्याच्या प्रोसेसलाच आपण म्हणतो ट्रान्स्क्रिप्शन. दिस RNA इज फॉर्म इन द न्यूक्लियस. हा जो RNA आहे, DNA पासून RNA तयार होतो, तो कुठे? तर न्यूक्लियसमध्ये तयार होतो. आणि आता हा RNA या न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये येतो. दिस RNA नाव कम्स इन टू द सायटोप्लाझम. म्हणजे पहिले हा DNA पासून RNA हा न्यूक्लियसमध्ये तयार होतो आणि मग हा RNA आता न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये येतो. या सायटोप्लाझममध्ये येत असताना आल्यानंतर हे या RNAवर असे 3 न्यूक्लिओटाइडचा ग्रुप तयार होतो. या 3चा एक ग्रुप, या 3चा एक ग्रुप, या 3चा एक ग्रुप, या 3च्या ग्रुपला म्हणतात ट्रिप्लेट कोडॉन. म्हणजे प्रत्येक 3चा ग्रुप हा एका अमिनो ॲसिडसाठी असतो. ईच ट्रिप्लेट कोडॉन इज फॉर 1 अमिनो ॲसिड. म्हणजे या ठिकाणी ACG या 3 न्यूक्लिओटाइड मिळून जो एक ग्रुप तयार झाला हा वेगळ्या अमिनो ॲसिडसाठी. CAU म्हणजे सायटोसिन, ॲडिनिन आणि युरॅसिल मिळून एक ग्रुप तयार झाला, हा वेगळ्या अमिनो ॲसिडसाठी. तर अशा प्रकारे 3चा ग्रुप असतो. प्रत्येक 3चा ग्रुप, ईच ग्रुप स्टँड्स फॉर डिफरंट अमिनो ॲसिड. The message contains the codes of amino acid. This code of 3 nucleotides is for amino acid, and this group is called as triplet codon. आणि या 3चा जो गट आहे, 3चा जो ग्रुप आहे, या 3च्या ग्रुपला म्हणतात ट्रिप्लेट कोडॉन. प्रत्येक ग्रुप हा एक कोड असतो अमिनो ॲसिडचा. दिस ट्रिप्लेट कोडॉन इज अ कोड फॉर अमिनो ॲसिड. डॉक्टर हरगोविंद खुराना. डॉक्टर हरगोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराना हॅज मेड an important contribution in the discovery of triplet codon. ट्रिप्लेट कोडॉनच्या डिस्कवरीमध्ये डॉक्टर हरगोविंद खुराना यांचा महत्त्वाचा रोल आहे. त्यांनी 20 अमिनो ॲसिड्स, ही हॅज डिस्कवर्ड द ट्रिप्लेट कोडॉन फॉर 20 अमिनो ॲसिड. 20 अमिनो ॲसिडचे ट्रिप्लेट कोडॉन त्यांनी शोधून काढलेले आहे. फॉर हिज वर्क ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द नोबेल प्राइज इन 1968 along with 2 other scientists. हरगोविंद खुरानांना, इंडियन सायंटिस्ट यांना नोबेल प्राइज मिळालं 1968मध्ये फॉर द ट्रिप्लेट कोडॉन्स विच वेर डिस्कवर्ड फॉर 20 डिफरंट अमिनो ॲसिड. 20 वेगवेगळ्या अमिनो ॲसिडसाठी त्यांनी ट्रिप्लेट कोडॉन शोधून काढले होते. त्यासाठी त्यांना नोबेल प्राइज मिळालं 1968मध्ये अलॉंग विथ अदर 2 सायंटिस्ट. त्यांच्यासोबत आणखी 2 सहकारी होते. ते तिघा मिळून त्यांना नोबेल प्राइज मिळालेला इन 1968मध्ये. प्रत्येक mRNAवर थाउजंड्स ऑफ कोडॉन्स असतात, थाउजंड्स ऑफ ट्रिप्लेट कोडॉन असतात. म्हणजे एक जो mRNA आहे, या एक mRNAवर, मॅसेंजर RNAवर असे हजारो कोड्स असतात. 3चे असे हजारो कोड्स असतात. ॲज पर द मॅसेज फ्रॉम द mRNA, अमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय tRNA.
आता या तिघांचा जो कोड आहे, या कोड हा तीन न्यूक्लियोटाईडचा कोड म्हणजे हा ट्रिपलेट कोडॉन एका अमिनो ॲसिडचा कोड असतो आणि हे अमिनो ॲसिड टी आर एन ए सप्लाय करतात हे अमिनो ॲसिड या कोडनुसार. तर हे जे टी आर एन ए असतात हे यांच्याकडे एंटीकोडॉन्स असतात. जेव्हा हे टी आर एन ए या कोडवर येतात, या 3 कोडवर येतात, तेव्हा ते एंटी कोड असल्यामुळे त्यांना माहीत पडते की या तिघांचा अर्थ काय असतो, म्हणजे या तिघांमिळून कोणतं अमिनो ॲसिड असते. As per the message on the mRNA, amino acid are supplied by the tRNA. For this purpose, tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA. ज्या प्रकारचा कोड हा mRNAवर असतो, म्हणजे ज्या प्रकारचा कोड हा या mRNAवर असतो, त्याच प्रकारचा एंटीकोड हा tRNAवरही असतो. म्हणजे त्याच्यानुसार हे त्याचं वाचन करतात. यालाच म्हणतो आपण ट्रान्सलेशन. म्हणजे mRNAवरचे कोड्सचं वाचन करणे, रीडिंग करणे, त्याला एंटीकोड्सच्या मदतीने त्याचं वाचन करणे, त्याला म्हणतो आपण ट्रान्सलेशन. फॉर धिस पर्पज tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA. This is called as translation. तर हे tRNA या mRNAच्या 3च्या ग्रुपवर येतात. या 3चा ग्रुप आणि तशाच प्रकारचा एंटीकोड या tRNAवर सुद्धा असतो. याला म्हणतो आपण ट्रान्सलेशन. ड्युरिंग दिस प्रोसेस रायबोझोम्स keeps on moving from one end of the mRNA to the other end by the distance of one triplet codon. रायबोझोम जे आहे ते एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत असे जात असतात. 3च्या याच्यावर 3 कोड्स ट्रिपलेट कोडॉन, मग हा 3चा एक ट्रिपलेट कोडॉन, परत 3चा ट्रिपलेट कोडॉन, एका एंडपासून ते दुसऱ्या एंडपर्यंत जातात. याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. दिस इज नोन ॲज ट्रान्सलोकेशन. सो ड्युरिंग दिस प्रोसेस रायबोझोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ messenger RNA mRNA to other end by a distance of one triplet codon. This is called as translocation. हे रायबोझोम या एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत जातात 3च्या कोडनंतर. हा ट्रिपलेट कोडॉन, मग इथून या 3चा ट्रिपलेट कोडॉन, पुन्हा 3चा ट्रिपलेट कोडॉन, अशा प्रकारे एका एंडपासून ते दुसऱ्या एंडपर्यंत अशा प्रकारे जातात. दिस प्रोसेस इज नोन ॲज ट्रान्सलोकेशन. आणि जेवढे काही अमिनो ॲसिड्स जमा झालेले आहे, आणलेले आहे, tRNA जेवढे काही अमिनो ॲसिड आणलेले आहे, दीज अमिनो ॲसिड्स आर जॉईंड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड. हे सर्व जे mRNA tRNAने जे अमिनो ॲसिड्स आणलेले आहे, द अमिनो ॲसिड ब्रिंग बाय द tRNA आर जॉईंट टुगेदर टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स. आणि एक कॉम्प्लेक्स प्रोटीन या ठिकाणी तयार होते. सच मेनी चेन्स कम्स टुगेदर टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स प्रोटीन. दिस प्रोटीन कंट्रोल्स वेरियस फंक्शन्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर अपीरियन्स टू. आणि हे जे प्रोटीन्स आहे हे आपल्या बॉडीमधले जे फंक्शनिंग आहे त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम करतात. दे कंट्रोल द फंक्शनिंग ऑफ द बॉडीज. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्व्स ड्यू टू जीन्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्यासारखाच लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार करू शकतो विथ द हेल्प ऑफ जीन्स, ड्यू टू जीन्स ओनली. अँड सम ऑफ दी जीन्स आर ट्रान्समिटेड टू अ नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंज. आणि हे जे जीन्स असतात, दीज जीन्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू अनादर विदाउट एनी चेंज. बट समटाइम्स स्मॉल चेंजेस टेक्स प्लेस. दिस इज कॉल्ड ॲज म्युटेशन. कधी कधी थोडे थोडे बदल यामध्ये घडतात, ज्याला आपण म्हणतो म्युटेशन.
Sometimes any nucleotide of the genes change its position and cause a minor change. न्यूक्लिओटाईडमध्ये जे जीन्समध्ये जे न्यूक्लिओटाइड्स असतात ते आपली पोझिशन चेंज करतात. कधीकधी त्यांच्या पोझिशन चेंज होतात आणि त्या पोझिशनमध्ये चेंज झाल्यामुळे जे मायनर चेंजेस येतात त्याला आपण म्हणतो म्युटेशन. कधीकधी हे म्युटेशन खूप जास्त प्रमाणात, मेजर प्रमाणात घडून येते. आणि या मेजर प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात जेव्हा चेंजेस घडून येतात तेव्हा जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे अनुवांशिक आजारसुद्धा निर्माण होऊ शकतात, जसं सिकल सेल ॲनिमिया झालं. धिस इज एव्हरलास्टिंग प्रोसेस अँड इट इज वन ऑफ द प्रूफ ऑफ डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. हा म्हणजे दीर्घकाळ चालणारी ही प्रोसेस आहे. अँड धिस वॉज प्रूफ, दिस इज वन ऑफ द प्रूफ ऑफ डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनच्या थेरीचा हा एक प्रूफ आहे, हे एक पुरावा आहे, ज्यांनी सांगितलं होतं की आपल्या बॉडीमध्ये नॅचरल सिलेक्शन, नेचरच्या सिलेक्शननुसार आपल्या बॉडीमध्ये बदल होत असतो, हे त्याचा एक पुरावा आहे. तर आज आपण 4 टर्म्स शिकलो. पहिला होता सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हणजे DNA पासून mRNA तयार होणे, याला म्हणू आपण सेंट्रल डोग्मा. त्याच्यानंतर आपण पाहिलं ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे DNA पासून RNA तयार होण्याची किंवा सिंथेसिस ऑफ RNA फ्रॉम DNA इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन. नंतर आपण पाहिलं ट्रिपलेट कोडॉन. अ ग्रुप ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स इज नोन ॲज ट्रिपलेट कोडॉन. त्यानंतर पाहिलं आपण ट्रान्सलेशन. त्या ट्रान्सलेशनमध्ये tRNA has anticodons and which has a complementary sequence of codon on mRNA. tRNA जवळ अँटीकोडॉन्स असतात, त्याच सिक्वेन्समध्ये जसे mRNAवर कोडॉन्स असतात. अँड धिस आर बॉन्डेड बाय पेप्टाइड बॉन्ड. So tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA. This is called as translation. Nenter translocation. During this process, ribosome keeps on moving from one end of the mRNA to other end by the distance of one triplet codon. This is called as translocation. And when there is changes in the nucleotide or in the position of the nucleotide, that changes is called as mutation.